मॉर्निंग. कसे आहात सगळे? तर पुन्हा एकदा आमच्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर म्हणजेच आयशा वर्ल्ड या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. तर बरेच दिवसानंतर आम्ही पुन्हा एकदा नवीन ब्लॉग्स घेऊन आलो आहे. मध्येच बरेच वेळ गॅप होती, बरेचसे ब्लॉग्स आमचे मिस झाले कारण बिझी होतो आम्ही. तर बिझी का होतो हे नंतरच्या ब्लॉग्समध्ये तुम्हाला नक्कीच कळणार आहे. तत्पूर्वी आम्ही आलो होतो आज लोणावळ्याला आणि अचानक प्लॅन झालं आमचं आता इथून पुण्याला जायचं. आणि पुण्यामध्ये काही जे पर्यटन स्थळं आहेत त्यापैकी मिनी शिर्डी आहे, प्रतिशय बालाजी आहे, त्यानंतर कात्रजची राणीची बाग आहे. तर आम्ही आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आज हे काही 2-3 जे पर्यटक स्थळं आहेत ते आम्ही आज कवर करू. आणि लोणावळ्याला आता आम्ही जस्ट ब्रेकफास्ट करून निघालो आहे. आता वाजलेले आहेत 10. तर मला वाटते 1.5 तासामध्ये आपण पुण्याला पोहोचू, कारण इथून पुढे लेफ्ट मारल्यानंतर आपण सरळ मुंबई पुणे एक्सप्रेसवेने जाऊ आणि 1.5 तासामध्ये आपण पुण्याला पोहोचू. तर आजचा व्हिडिओ खास आहे, तर तुम्ही नक्कीच पाहत राहा आणि बऱ्याच दिवसानंतर भेट झाल्यानंतर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल. तर बघूया, आमचा प्रवास आता पुण्याकडे चालू झालेला आहे. चला तर ॲक्च्युली आम्ही आलो होतो कालच तसं तर, पण काल आम्ही इथे उशिरा पोचलो लोणावळ्यामध्ये, त्याच्यामुळे आम्हाला शूट करता नाही आलं. सो म्हटलं आता पुण्याच्या दिशेने जातो आहे तर तेव्हा शूट करूया. सो आम्ही आता निघालो आहोत. तर बघूया जाता जाता आपल्याला कुठले पर्यटन स्थळं लागतात आणि जेवढे पॉसिबल होतील तेवढे आम्ही आज करणार आहोत. सो लेट्स सी. तर आता आपण सर्वात पहिला प्रतिशिर्डी शिरगावचं पाहणार आहोत. तर बघू शकता आपण पोचलो आहोत प्रतिशिर्डी शिरगाव. ॲक्च्युली आम्ही मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेने आलो तर ते एकदमच लगेच आलो, त्यामुळे समजलं नाही की एकदम फास्ट आलो त्याच्यामुळे. सो चला तर आता आपण जाऊ, साईबाबांचं दर्शन घेऊ मस्तपैकी. तर आता आपण चाललो आहे मंदिराच्या दिशेने. गाडी आपण पार्क केली आहे आणि चाललो आहे. हे सुद्धा चालले आहेत व्हेरी फास्ट.
तर आता आम्ही आतमध्ये आलेलो आहोत. किती एकदम सुंदर आणि असं पीसफुल, खूप छान उदबत्त्यांचा वगैरे सुगंध येते. आणि खूप छान असं इथे पीसफुल वाटतं. इथे या ठिकाणी प्रसाद वगैरे मिळतो. साजूक तुपातले लाडू सुद्धा मिळतील असं लिहिलं आहे इथे. आणि हे नेमकं आज गुरुवार आहे आणि आम्ही गुरुवारच्या आलेलो आहोत साईबाबांच्या दर्शनासाठी. हे इथे त्या लोकांनी अन्नछत्र बनवले आहे. अन्नछत्र राजवाडा टाईपमध्ये बनवलं आहे. तर बघू शकता. आणि खूप सुंदर असं लिटरली असं राजवाड्याचं फील येतं ते पाहिल्यावरती. 12:30 ते 3:30 आणि संध्याकाळी 6:30 ते 9:30 असा हा टायमिंग आहे इथे. तर तुम्ही येत असाल तर प्रसादासाठी टायमिंग हा आहे. ॲक्च्युली आम्हाला सती शिर्डीच्या आतमध्ये प्रवेशद्वारात म्हणजे आतमध्ये मुख्य गाभाऱ्यामध्ये आम्हाला व्हिडिओ करून दिला नाही. ॲक्च्युली स्ट्रिक्ट आहे आणि जे काही त्यांचे इन्स्ट्रक्शन होते ते फॉलो केले. फक्त बाहेरून आम्हाला हा व्हिडिओ बनवता आला. तर आतमध्ये जर आलावं असं तर आम्ही आतून सुद्धा केलं असतं. पण बहुतेक मंदिरामध्ये असंच असतं की फोटोग्राफी व्हिडिओ शूटिंग वगैरे बंद असतं. इथे पण तेच नियम आहे. पण इथे आम्ही बघितलं की इथे बाजूलाच भोजनाची सुद्धा प्रसादाची सुद्धा सोय आहे. परंतु आपल्याला वेळ कमी आहे कारण 11:30 वाजता वाजलेले आहेत. म्हणजे 12:30 वाजता हे चालू होईल. तर नक्कीच वेळ असं तर आम्ही ते प्रसादाचा नक्कीच इथे लाभ उठवला असता. आता इथून आम्ही प्रयाण करतो आहे प्रति बालाजी. तर शिर्डी आमचं झालेलं आहे. इथून दर्शन घेऊन झालेलं आहे. तर प्रति बालाजी आपण बघणार आहोत. तर पुढे बघत राहा व्हिडिओ. खूप छान असं गणपती बाप्पाची मूर्तीसुद्धा आहे. बघू शकता आपण. गणपती बाप्पाची मूर्ती किती मोठी आहे. म्हणजे आपण प्रति शिर्डीला आलात ना तर त्या गार्डनमध्ये त्याने एक स्टँड केलेली आहे आणि खूप मोठी आहे. मध्ये जवळजवळ एक 10 फुटाची आहे. म्हणजे त्या चरणापासून ते मुकुटापर्यंत वरच्या मुकुटापर्यंत 10 फूट होईल. आणि बघू शकतो आपण त्या मूर्तीमध्ये खूप सुंदर असं मौल्यवान म्हणजेच सुंदररित्या केलेलं आहे. त्यानंतर दोन्ही हाताला बघायला गेला तर 8 हात त्या ठिकाणी या स्थापनेला आपण गणपतीच्या मूर्तीला आपण बघू शकतो. तर अशी भव्यदिव्य अशी गणपती बाप्पाची मूर्ती इथेच तुम्हाला याच प्रति शिर्डीमध्ये तुम्हाला या मूर्तीचं दर्शनसुद्धा होईल. तर प्रति शिर्डी साईबाबांचं मंदिरातलं आपण तिथलं व्हिडिओ एक्सप्लोर केला आणि ते दर्शन झाल्यानंतर प्लॅन थोडासा चेंज केला आम्ही. ॲक्च्युली दगडूशेठ हलवाई आणि त्यानंतर शनिवारवाडा हे आम्ही प्लेसेस ठरवले होते. पण त्याच रोडने येताना देहू रोड पण आहे. म्हणजेच आपल्या सर्वांना माहीत आहे श्री संत तुकाराम महाराजांचं इथे जन्मस्थान. तर मग मी लहान असताना आलो होतो. म्हणजे मला वाटते 4वी-5वीला असेल तेव्हा आमची पिकनिक सहल आली होती. त्यानंतर मी पाहिलेलं नाही आहे. पुण्याला बऱ्याच वेळा आलो. देहू रोड जवळ असतानासुद्धा मी महाराजांच्या पुन्हा एकदा दर्शनासाठी कधी आलेलं नाही आहे. तर आज तो योग आलेलाच आहे. तर मग आज तिथे आपण नक्कीच भेट देणार आहोत. तर संत तुकारामांची जी इथलं जन्मस्थान आहे जे आपण बघू
बघूया मंदिर कसं आहे. लहान असताना पाहिलं, त्यानंतर बऱ्याच वर्षांनी मी इकडे येतोय, म्हणजे श्रावणीसुद्धा आहे. तर बघूया, श्री संत तुकाराम महाराजांच्या आपण चरणी जातोय. तर नक्कीच तुम्हाला सुद्धा पुढे हा व्हिडिओ आवडेल. पाहत राहा कंटिन्यू. येस, तर इथून आम्ही प्रवेशद्वारात एंटर केलं आणि तिथे सुंदर असं गणपती बाप्पाचं मंदिर आहे. खूप छान मंदिर आहे. तर इथे बघू शकता संत तुकाराम महाराजांची जे जन्मस्थान आहे तिथे ते वरती पुष्पक विमानावर बसले आहेत, असं त्यांनी ती प्रतिकृती तिथे ठेवलेली आहे. आणि हा सुंदर असा महाप्रवेशद्वार आहे. तर नक्कीच आपण इथून आता आतमध्ये जाऊ, पाहू काय काय आहे आतमध्ये, आणि आपल्याला जेवढी माहिती घेता येईल आपण ती नक्कीच घेऊ. इथे आम्ही चप्पल काढतोय. इथून आहे मे बी, हे बघा इथून असं करून हा एक्झिट आहे. हो, पण इथून एंट्रन्स आहे. ओके. श्रीरामांचं मंदिर सुद्धा आहे. बजरंगबली, गणपती बाप्पाचं देखील मंदिर आहे इथे. आणि मनाने प्रेमळ असे वारकरी संप्रदायातले वारकरी सुद्धा इथे आपल्याला दिसून येतील नक्कीच. विठ्ठल रखुमाई स्वयंभू मूर्ती आहे इथे. ओके, बघू शकतो आपण. म्हणजे आपल्याला तुकाराम महाराजांसोबत आपल्याला साक्षात विठोबा रखुमाईंचं सुद्धा दर्शन घडणार आहे इथे. आणि तसं इथल्या प्रत्येक व्यक्तीच्या मुखातून एक वाक्य किंवा एक शब्द येतो, तो म्हणजे रामकृष्ण हरी. म्हणजे प्रत्येक जणाच्या मुखातून हा नेहमी म्हटल्यावरती एक हा शब्द नेहमीच असतो की ते नमस्कार म्हटल्यावरती रामकृष्ण हरी असं म्हणतात. चलो, लेट्स गो.
आपल्याला आता जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज ज्यांचं जन्मस्थान वाडा तो हा जाण्याचा मार्ग आहे. तर आम्ही तिकडेच जातो आहे. विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेतलं आणि आता आपण संत तुकाराम महाराजांच्या जन्मस्थानाकडे वळतो आहे. तर आपण बघू शकतो देहू गाव संत तुकाराम महाराज जन्मस्थान मंदिर. येस, पुढे समोर दिसतोय तेच आहे ॲक्च्युली. हा पूर्ण देहू गाव आहे. पूर्वी कसं असेल याच्यावर आपण विचार करूया की संत तुकाराम महाराजांचा जन्म इकडे झाला आणि त्यावेळी अशी रहदारी नक्कीच नसेल. पण आता बघा किती चेंज झालेलं आहे. तेव्हा इसवी सन 1200-1300 आले होते आणि आता आपण इसवी सन 2000 प्रवेश केलेला आहे. त्याच्यामुळे नक्कीच 800-700 वर्षानंतर देहू गाव पूर्णपणे आपण बघू शकतो बदललेलं आहे. जन्मस्थान आणि त्यांनी पुष्पक विमानावरती प्रयाण 1649 ला केले. जुनं आहे ना, आणि त्याच्या विटा बघा. बांधकाम केलं हे जुनं पडतं घर. हे तुकाराम महाराज या घरात राहायचे. त्यांचं पडीक आता ते घर आहे असं बघू शकता आपण. त्यांची पत्नी जिजाबाई यांचे राहते घर. हे त्यांच्या पत्नी. ही नदी कोणती? तिथून बघायला भेटेल. हो. तर आता आपण जातोय इंद्रायणी नदी घाटावरती. तर चला. रे ना ना तर आपण बघू शकता ही जी नदी आहे सर्वांना माहीत असेल. संत तुकाराम म्हटलं की इंद्रायणी नदी. तर ही इंद्रायणी नदीचं आपण वैशिष्ट्य पाहायला गेला तर खूप मोठी नदी आहे. हिचं पाहायला गेला तर क्षेत्रफळसुद्धा खूप मोठं आहे.
पण इंद्रायणी नदीमध्ये त्यावेळेला संत तुकारामांच्या काळामध्ये त्यावेळी संत तुकारामावर खूप मोठे प्रसंग आली, संकटं आली आणि त्याच्यामधला एक असा प्रसंग होता की ह्या इंद्रायणी नदीमध्ये संत तुकारामांच्या गाथा बुडवल्या गेल्या आणि जवळजवळ संत तुकाराम महाराज ह्या नदीच्या किनारी 13 दिवस असेच उपाशी अन्नाविना असे राहिलेले होते. पण तुम्ही विचार करा त्यावेळी काय त्यांच्या आतमध्ये आत्मशक्ती आली असेल की माणूस जास्तीत जास्त 4 दिवस जगू शकतो अन्नाविना, पाण्याविना जगू शकतो 7 दिवस, जास्तीत जास्त 7 दिवस. पण संत तुकाराम महाराज 13 दिवस विना अन्ना इथे एका ठिकाणी राहिले आणि एक चमत्कार असा घडला की 13 दिवसानंतर म्हणजे संत तुकारामांची भक्ती खूप मोठी होती आणि मग विठुराया त्यांच्यावर प्रसन्न झाला आणि मग त्या ज्या गाथा बुडवल्या होत्या त्या गाथा याच नदीमध्ये पुन्हा फ्लोटिंग झाल्या म्हणजेच तरंगल्या आणि त्या 14व्या दिवशी त्यांच्या हातामध्ये त्यांना पुन्हा मिळाल्या. तर हा एक त्या इंद्रायणी नदीमधला एक प्रसंग तुमच्यासमोर मांडलेला आहे. तर हीच ती इंद्रायणी नदी आपण बघू शकता. खूप मोठं या ठिकाणी आपण बघतो. आज पहिलाच वेळ आलेली की मी इंद्रायणी नदीचं पाणी आज हातामध्ये घेतलेलं आहे. तर खूप छान वाटतं की संत तुकारामांचे स्थान जे आहे त्या ठिकाणी येऊन इंद्रायणी नदी ज्या ठिकाणी संत तुकाराम अवतरले आणि त्या ठिकाणी ज्या नदीमध्ये ते उतरले त्याच नदीमध्ये आज त्या पाण्याचा स्पर्श करण्याची आज नक्कीच संधी मिळाली. तर हे माझं भाग्य आहे. तर आजच्या या ब्लॉगमध्ये आम्हाला फक्त प्रति शिर्डी आणि देहूच कव्हर करता आला आणि त्यानंतर थोडं आमचं काम होतं हां त्यासाठी आम्हाला तिथे वेळ झाला आणि मग आता आम्ही थोडंसं स्नॅक्स वगैरे खाल्ले आणि आता आम्ही निघतोय घरी. येस. तर इथेच आम्ही थांबतोय. तोपर्यंत अशाच नवीन आमच्या व्हिडिओ पाहत राहा आणि आता आम्ही ब्लॉग्स कंटिन्यू करणार आहोत आणि नक्कीच नवीन ब्लॉग्स तुम्हाला पाहायला पुन्हा एकदा मजा येईल. तर असंच ह्या व्हिडिओचा आनंद घेतला तसंच पुढल्या व्हिडिओसुद्धा आनंद घ्या. तोपर्यंत आम्ही थांबतोय, ड्रायव्हिंग करतोय. तोपर्यंत मी इथे थांबतो. मी ईश्वर, मी श्रावणी. भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये.